हिरव्या मुगापासून बनवलेले पौष्टिक आणि जाळीदार अप्पे कसे करायचे ते आज आपण पाहूया। सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्हाला प्रथिनांनी भरपूर असलेल्या हिरव्या मुगाचा समावेश तुम्हाला नाश्त्यामध्ये करायचा असेल ना, तर असे जाळीदार अप्पे तुम्ही नक्की करून पहा। बनवायलाही सोपे आहेत, चवीलाही खूप छान लागतात। चला तर मग सुरुवात करूया। अप्पे तयार करण्यासाठी इथे मी अख्ख्या मुगाचा वापर केलेला आहे आणि हे मूग आहेत ना, ते रात्रीच मी भिजत ठेवले होते, कारण अख्खे मूग भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो। तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा तुम्ही जर भिजत टाकायला विसरला असाल तर मात्र थोडंसं कोमट पाणी करा आणि त्याच्यामध्ये हे मूग आहेत ना, ते भिजायला ठेवा। 2-3 तासामध्ये हे व्यवस्थित असे भिजले जातात। आता 1 वाटीभर मूग घेतले, त्याच वाटीने अर्धा वाटी इथं मी तांदूळ घेतलेले आहेत। आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता याच्यातच थोडेसे मसाले घालूया, म्हणजे मस्त टेस्टी अप्पे आपले तयार होतील। तर 2-3 लसूण पाकळ्या इथं मी टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरचीचं प्रमाण आहे ते कमी जास्त करून घ्या। देठांसकट कोथिंबीर टाकली, थोडेसे कढीपत्त्याची पानं पण मी इथं टाकली। त्याच्यानंतर 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे। असे अप्पे तुम्ही करून पहा, चवीला छान लागतात। असे कोरडे जरी खाल्लेत ना तरी छान असे चवदार तुमचे अप्पे अगदी तयार होतील। चटणीची पण तुम्हाला गरज लागणार नाही। तर हे थोडंसं आपण बारीक करून घेतलं, पाणी न घालता सुरुवातीला बारीक करून घेतलं। त्याच्यानंतर थोडंसं मी इथं पाणी घातलेलं आहे। जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही, जास्त पातळ पण हे मिश्रण ठेवायचं नाही। थोडंसं घट्टसर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीनं हे मी वाटून घेतलेलं आहे। म्हणजे जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही, हलकंसं आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे जाळीदार अप्पे आपले चांगले तयार होतात। आता ह्या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं 1.5 चमचा इथं मी बेसन टाकलेलं आहे। बेसनामुळे छान असे अप्पे तुमचे तयार होतात। बेसन अगदी तुम्ही आवर्जून टाका। तर 1.5 चमचा इथं मी बेसन टाकलं। परत हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मस्त जाळीदार अप्पे छान असे काही वेळातच आपण तयार करणार आहोत। आता हे अप्पे आहेत ना, ते पचायला पण हलके आहेत, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे मस्त मसालेदार अप्पे एकदा नक्की करून पहा। त्याच्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा इथे मी कट करून टाकलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली। तुम्ही इथं गाजर घातलं तरी पण चालेल, थोडासा कोबी कट करून टाकलात किंवा बीट तुम्ही इथं वापरलेत ना तरी पण चालेल। तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही भाज्या घाला। व्यवस्थित असं आपण परत एकदा हलवून घेऊया आणि मिश्रणाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, असं आपल्याला ठेवायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर अप्पे व्यवस्थित फुगत नाहीत। तर हे पहा, असं आपल्याला सोडता आलं पाहिजे। तर जास्त पण बारीक करू नका। आता हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। पटकन इन्स्टंट चटणी कशी करायची ते बघूया। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडीशी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे जे चिवड्यामध्ये डाळ टाकतो ना, तीच डाळ मी इथं वापरलेली आहे। त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतले, थोडेसे मी इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर इथं करा। त्याच्यानंतर 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। त्याच्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला इथं मिरची घालायची आहे। लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घ्या, कारण आपण अप्प्यांमध्ये पण मिरची घातलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कढीपत्त्याची पानं पण तुम्ही इथं घालू शकता, थोडंसं जिरं टाकलं तरी पण चालेल। मस्त चटणी तुमची छान अशी टेस्टी तयार होईल। आता थोडं थोडं पाणी घालून जेवढं होईल तेवढं ही चटणी आहे ना, ती बारीक आपल्याला करून घ्यायची आहे। जाडसर ठेवलीत ना तर पाणी एका साईडला होतं आणि मसाले एका साईडला होतात। त्याच्यामुळं चटणीचं मिश्रण बारीक करत असताना जेवढं होईल तेवढं आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं आहे। आता मस्त ह्याला छान अशी फोडणी देऊया। तर थोडीशी कढीपत्त्याची पानं, जिरं, मोहरी आणि लाल मिरची इथं मी घेतलेली आहे, मस्त फोडणी दिलेली आहे। चटणी पण आपली मस्त इन्स्टंट चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी आपण तयार केलेली आहे। आता आपण लगेच अप्पे तयार करायला घेऊया। आता जे अप्पे बनवण्यासाठी आपण मूग बारीक करून ठेवले होते ना, त्याच्यामध्ये 1 पॅकेट इथं मी इनोचं टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया, म्हणजे इनो चांगला ॲक्टिव्ह होतो। मस्त हे व्यवस्थित आता आपण हलवून घेऊया। तुम्हाला जर इनो घालायचा नसेल तर 2 चिमूट इथं तुम्ही खायचा सोडा टाकला तरी पण चालेल। हलवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मिश्रण आपलं छान असं फुललेलं आहे। आता हे एवढं घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे। आता जास्त न हलवता लगेच आपण अप्पे तयार करायला घेऊया। तर गॅसवरती मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। अप्पे घालत असताना गॅसचा फ्लेम अजिबात मोठा ठेवायचा नाही, मीडियम नाहीतर एकदम कमी केलात ना तरी चालेल।
अप्पे घातल्यानंतर तुम्ही हे गॅस आहे ना तो मीडियम ठेवा. मीडियम आचेवरतीच आपल्याला अप्पे चांगले शेकवून घ्यायचे. अप्प्यांचं मिश्रण घालत असताना बाजूने सुरुवात करा आणि नंतर मधल्या भागामध्ये हे अप्पे सोडायला घ्या. त्याच्यामुळे काय होतं, मधल्या जे अप्पे आहेत ना ते लवकर करपत नाहीत, व्यवस्थित असे तयार होऊन निघतात. एकदम सोपी रेसिपी आहे, एकदम हेल्दी रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये भरपूर असं प्रोटीन फायबर तुम्हाला जर हवं असेल ना तर अशा पद्धतीनं मुगाचे पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. आता फक्त मिनिटभरासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता मस्त अप्पे आपले चांगले फुललेले आहेत. गॅस मीडियम ठेवायचा. मीडियम आचेवरतीच दोन्ही बाजूनी खमंग आपल्याला अप्पे आहेत ते शेकून घ्यायचेत. आता आवडीप्रमाणे इथं तुम्ही तेल, तूप किंवा बटर ह्याचा तुम्ही वापर करू शकता. तर हे पहा मस्त खालून छान असे ब्राऊन कलरवरती शेकलेले आहेत. आता दोन्ही बाजूनी मस्त रंगावरती आपल्याला हे अप्पे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे शेकून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम अजिबात मोठा करायचा नाही, मीडियम आचेवरतीच हे आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आता तुम्ही आवडीप्रमाणे ह्याच्यावरती तेल तूप लावलं तरी चालेल. तर व्यवस्थित दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं. परत एकदा थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. अप्पे बनवायला अतिशय सोपं आहे, अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे. हिरव्या मुगापासून आपण हे बनवलेले आहेत. त्याच्यामुळे मुगाची साल म्हणजे पॉलिश केलेली जरी तुम्ही इथं डाळ वापरलीत ना, जी रोजच्या जेवणामध्ये आपण यूज करतो मुगाची डाळ पिवळी असते तिच्यापासून पण हे अप्पे तुम्ही तयार करू शकता. पण सालीसकट जे पण आपण कडधान्य वापरतो ते अतिशय पौष्टिक असतं. तर हे पहा मस्त अप्पे आपले छान असे फुललेले आहेत. आता हे तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरवे आपण जी चटणी बनवली, इन्स्टंट चटणी तुम्हाला मी बनवून दाखवली आहे, त्याच्याबरोबर खाऊ शकता. छान चवीचे अप्पे तुमचे तयार होतील. तर अशा पद्धतीनं हे हिरव्या मुगाचे अप्पे तुम्ही नक्की करून पहा. मस्त जाळीदार अप्पे तुमचे तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा.